हॅलो फ्रेंड्स, लर्न विथ फन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमच्या इयत्ता 10वीच्या इंग्लिश पुस्तकातील 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. तर आपला पहिला प्रश्न आहे 1. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खाली दिलेली वाक्य बरोबर आहेत की चूक हे आपल्याला सांगायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स. तयार आहात? लेट्स गो. ए. पहिलं वाक्य. स्टेटमेंट ए इज द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द अबिलिटी ऑफ हिज विंग्स. तो यंग सीगल आपल्या पंखांच्या क्षमतेबद्दल कॉन्फिडंट नव्हता. काय वाटतं तुम्हाला? हे खरं आहे की खोटं? द आन्सर इज ट्रू. अगदी बरोबर स्वाती. कारण कथेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम. त्याला खात्री होती की त्याचे पंख त्याला कधीच साथ देणार नाहीत. म्हणूनच तर तो उडायला घाबरत होता. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. एक्सलंट. बी. दुसरं वाक्य. आता पुढचं वाक्य. स्टेटमेंट बी इज द यंग सीगल्स पेरेंट्स गाइडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. म्हणजे त्या यंग सीगलच्या आईवडिलांनी त्याच्या भावंडांना उडायला शिकवलं, त्यांना मार्गदर्शन केलं. काय वाटतं? डिड दे डू दॅट? येस, द आन्सर इज ट्रू. हे सुद्धा बरोबर आहे. कारण कथेमध्ये उल्लेख आहे की ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट, टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स. ते त्याच्या भावा बहिणीला उडण्याच्या कलेत परफेक्ट करत होते. म्हणून हे वाक्य सुद्धा ट्रू आहे. गुड जॉब. सी. तिसरा वाक्य. ओके, स्टेटमेंट सी इज अ बिट ट्रिकी. लक्ष देऊन ऐका. When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. जेव्हा त्या छोट्या सीगलने झोपायचं नाटक केलं, तेव्हा त्याच्या पालकांनी म्हणजे पेरेंट्स म्हणजे आई आणि वडील दोघांनी त्याला पाहिलं. इज दिस ट्रू ऑर फॉल्स? द आन्सर इज फॉल्स. हे वाक्य चूक आहे. का? बिकॉज द स्टोरी सेज स्टिल दे टूक नो नोटिस ऑफ हिम. म्हणजे त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. पुढे लिहिलंय ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती, त्याचे वडील नाही. पण प्रश्नात पेरेंट्स म्हणजे दोघेही असा उल्लेख आहे. म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. गॉट इट? परफेक्ट. मित्रांनो, जशी त्या सीगलच्या आईने त्याच्याकडे पाहिलं, तसंच आम्ही तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे लक्ष देत असतो. तुमची एक लाईक आम्हाला सांगते की आमची शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडतीये. सो प्लीज टेक अ मोमेंट टू हिट द लाईक बटन. डी. चौथं आणि शेवटचं वाक्य. अँड द लास्ट वन फॉर दिस क्वेश्चन. स्टेटमेंट डी इज फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगल द मदर ड्रॉप्ड अ पीस ऑफ फिश इन टू हिज बीक. त्याच्या आईने उडत येऊन त्याच्या चोचीत मासाचा तुकडा टाकला. असं झालं होतं का कथेत? थिंक अबाउट द क्लायमॅक्स ऑफ द स्टोरी. नाही, द आन्सर इज फॉल्स. हे सुद्धा चूक आहे. त्याच्या आईने मासा चोचीत टाकला नाही, तर ती माशाचा तुकडा घेऊन त्याच्या अगदी जवळ येऊन थांबली. द स्टोरी सेज शी हॉल्टेड द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विद इन रीच ऑफ हिज बीक. ती मुद्दाम थांबली जेणेकरून भुकेने व्याकुळ होऊन तो छोटा सीगल स्वतः झेप घेईल. आणि तसंच झालं. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. सो क्वेश्चन नंबर 2 इज कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे आपल्याला ही अपूर्ण वाक्य पूर्ण करायची आहेत. कथेच्या आधारावर आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. रेडी? लेट्स बिगिन. ए. पहिलं वाक्य. द सीगल वॉज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज. तो छोटा सीगल उडायला का घाबरत होता? व्हॉट वॉज द रिझन? द आन्सर इज ही थॉट that his small, short wings would never support him to fly and he would fall and drown in the sea. अगदी बरोबर. त्याला वाटत होतं की त्याचे छोटे पंख त्याला कधीच आधार देणार नाहीत आणि तो उडायला गेला तर समुद्रात पडून बुडून जाईल. He felt certain that his wings would never support him. हे वाक्य आपल्याला कथेत सापडतं. So that's the perfect answer. बी. दुसरं वाक्य. आता पुढचं वाक्य बघूया. नेक्स्ट वन. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाइट बिकॉज. हा एक सामान्य प्रश्न आहे. लहान पक्षी पहिलं उड्डाण करायला का घाबरतात? व्हॉट डू यू थिंक, स्वाती? The answer is quite simple. Because they are not confident at their first flight. त्यांना स्वतःवर विश्वास नसतो
आपल्या पंखात ताकद आहे की नाही, आपण उडू शकू की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका असते. देर इज अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स, अगदी त्या यंग सीगल सारखं. सो दिस इज अ व्हेरी गुड जनरल आन्सर. सी, तिसरं वाक्य. आता शेवटचं वाक्य. हे जरा विचार करायला लावणारं आहे. ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज माणसं मोठी आव्हानं स्वीकारायला का घाबरतात? The answer is, they fear failure and lack the confidence to step out of their comfort zone. Like the young seagull, they often doubt their own abilities and are scared of the unknown consequences. वा, किती छान उत्तर आहे. माणसं मोठी आव्हानं स्वीकारायला घाबरतात कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. ते आपल्या कम्फर्ट झोनमधून म्हणजे सुरक्षित परिघातून बाहेर पडायला घाबरतात. अगदी त्या तरुण सीगलप्रमाणे माणसेही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतात आणि पुढे काय होईल या अज्ञात परिणामांना घाबरतात. आता वेळ आहे तुमच्या शब्दसंग्रहाची परीक्षा घेण्याची. चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. सो क्वेश्चन नंबर 3 इज, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. म्हणजे आपल्याला काही शब्द दिले आहेत आणि त्यांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहेत. द फर्स्ट वर्ड इज प्लेंटिव्हली. प्लेंटिव्हली म्हणजे दुःखाने किंवा तक्रारीच्या सुरात काहीतरी म्हणणे. याचं एक सोपं वाक्य आहे, द लॉस्ट किटन म्याउड प्लेंटिव्हली ॲट द बॅक डोर. नेक्स्ट वर्ड इज मॉन्स्ट्रस. मॉन्स्ट्रस म्हणजे प्रचंड, अवाढ्य किंवा भयानक. लेट्स सी द सेंटेन्स. इट टुक अस ऑल मॉर्निंग टू क्लीन अप द मॉन्स्ट्रस मेस इन द किचन. आवर थर्ड वर्ड इज बेकन. बेकन म्हणजे हातवारे करून किंवा इशारे करून बोलावणे. द सेंटेन्स इज, माय फ्रेंड ट्राइड टू बेकन मी ओव्हर फ्रॉम अक्रॉस द क्राउडेड रूम. आवर फोर्थ वर्ड इज कर्वेटिंग. कर्वेटिंग म्हणजे आनंदाने उड्या मारणे किंवा गोलाकार फिरणे. लेट्स लुक ॲट द सेंटेन्स. द ब्युटिफुल व्हाईट हॉर्स वॉज कर्वेटिंग ग्रेसफुली अराउंड द रिंग. आवर फिफ्थ वर्ड इज व्हेट. व्हेट म्हणजे धार लावणे किंवा एखादी इच्छा तीव्र करणे. हिअर इज अ टेस्टी सेंटेन्स. The smell of popcorn from the cinema lobby will whet your appetite. And the last word is soar. Soar म्हणजे उंच भरारी घेणे. Let's see the final sentence. We watched the eagle soar high above the mountain tops. प्रश्न क्रमांक 3 नंतर आता आपण आलोय प्रश्न क्रमांक 4 कडे. हा प्रश्न तर अजूनच सोपा आहे. So question number 4 says, read the following words carefully and fill in the blanks. म्हणजे आपल्याला कंसात afraid, plunged, appeared, shrilly, skimmed, devoured, cowardice हे शब्द दिले आहेत. Let's solve this together. A. Arun is full of cowardice. B. The violin played very shrilly and merrily. C. Ravi said, are you really afraid of the dark? D. The whole village plunged into darkness. E. The lions devoured their prey hungrily. F. He skimmed through the report. G. And the last one. One by one, the stars appeared in the sky. पुढचा प्रश्न तुमच्यातील पत्रकार किंवा मुलाखतकाराला जागृत करणार आहे. Let's move to question number 5. So, question number 5 asks us to read about the space mission of Sunita Williams. Imagine you are going to interview her. Frame 10 to 12 interview relevant questions. Wow! Imagine this. आपल्याला सुप्रसिद्ध अंतराळवीर ॲस्ट्रोनॉट सुनीता विल्यम्स यांची मुलाखत घ्यायची आहे. मुलाखत सुरू करण्यापूर्वी आपण त्यांना नम्रपणे अभिवादन करू. मिस विल्यम्स, थँक यू सो मच फॉर युअर टाईम. इट्स अन ॲब्सोल्यूट ऑनर टू स्पीक विथ यू. आणि मग आपण आपले प्रश्न विचारायला सुरुवात करू. First, about her early life and training. What made you want to become an astronaut as a child? What was the hardest part of your astronaut training? How did being a Navy pilot help you in space? Great start. Now about her education. What subjects should kids study if they want to go to space? Now, for the most exciting part, her actual flight into space. What did it feel like when your rocket launched for the first time? Can you describe what it's like to do a spacewalk? What was the most beautiful thing you saw from the space station? Amazing questions. Let's move to her future plans. 8. What do you think is the next big step in space travel? 9. Do you have any personal plans for future space missions? And finally, a very important question, her message to viewers. 10.
What is your most important message for everyone on earth? आतापर्यंत आपण कथेतील सीगलच्या आव्हानांबद्दल बोललो, पण आताचा प्रश्न तुमच्या आमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. इट्स अबाउट आवर ओन फर्स्ट फ्लाइट. लेट्स सी क्वेश्चन नंबर 6. Question 6 asks us to describe in your notebook the challenges you faced while learning to ride a bicycle, swim or any skill. Take hints from the web to complete your write-up. म्हणजे सायकल चालवणे, पोहणे किंवा कोणतेही नवीन कौशल्य शिकताना तुम्हाला आलेल्या अडचणींबद्दल लिहायचं आहे आणि आपल्याला मदत करण्यासाठी काही शब्दही दिले आहेत. द हिंट्स आर कॉन्फिडन्स, रिस्क, डेअरिंग अँड फिअर. हे 4 शब्द अगदी अचूकपणे कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याच्या प्रवासाला मांडतात, नाही का? लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ लर्निंग टू राईड अ बायसिकल. चला, या शब्दांचा वापर करून एक छोटा आपण प्रभावी परिच्छेद तयार करूया. फर्स्ट, द टायटल. The challenge of learning to ride a bicycle. Learning to ride a bicycle was much harder than I expected. The biggest challenge was my intense fear of falling. This fear completely destroyed my confidence, making me believe I'd never be able to balance. Then comes the risk. There was a clear risk of scrapes and bruises, which kept me from trying properly. For a while, I just couldn't push past that hesitation. But then we need daring. However, I knew I needed to be daring. I pushed through the fear, took a few tumbles, and gradually my confidence started to build. And the final lesson. It taught me that overcoming fear and taking a calculated risk are key to learning any new skill. या अनुभवाने मला शिकवलं की भीतीवर मात करणे आणि विचारपूर्वक धोका पत्करणे हे कोणतेही नवीन कौशल्य शिकण्यासाठी महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जसं सायकल शिकताना आपण पडतो पण पुन्हा उठून प्रयत्न करतो, तसंच आम्हीही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या एका लाईकने आमचा आत्मविश्वास वाढतो आणि अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. प्लीज हिट दॅट लाईक बटन. आता आपण या इंग्लिश वर्कशॉपच्या शेवटच्या प्रश्नाकडे म्हणजेच प्रोजेक्ट वर्ककडे आलो आहोत. हा प्रश्न तुम्हाला तुमच्या करिअरच्या वाटा शोधायला मदत करेल. लेट्स लुक ॲट क्वेश्चन नंबर 7A. Collect the career options related to flying. Wow, this is a very interesting project. आपल्याला फ्लाइंग म्हणजे उड्डाणाशी संबंधित करिअरच्या पर्यायांची माहिती गोळा करायची आहे. तुमच्या मदतीसाठी आम्ही काही प्रमुख करिअर पर्यायांची माहिती इथे देत आहोत. फर्स्ट करिअर ऑप्शन, पायलट, कमर्शियल किंवा फायटर. हा तर सर्वांचाच ड्रीम जॉब असतो. इन्स्टिट्यूट्स, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकॅडमी IRUGA, National Flying Training Institute, NFTI. Duration 18 to 24 months. Fees approx 40 to 50 lakhs. Future prospects, high demand in commercial airlines, cargo and private jets. सेकंड करिअर ऑप्शन, एरोनॉटिकल इंजिनियर. जर तुम्हाला विमानं कशी बनवतात यात रस असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी आहे. इन्स्टिट्यूट्स, IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, IIST. Duration 4 years, BTech. Future prospects, careers in ISRO, DRDO, HAL, ABUS, Boeing. थर्ड करिअर ऑप्शन, एअर होस्टेस और कॅबिन क्रू. जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. इन्स्टिट्यूट्स, फ्रँक फिन इन्स्टिट्यूट, ॲप्टेक एव्हिएशन अकॅडमी. ड्युरेशन 6 to 12 months डिप्लोमा. फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, वर्क विथ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल एअरलाइन्स. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 7 मधील दुसरा भाग, जो आपल्याला आपल्या सभोवतालच्या सुंदर पक्षी मित्रांची ओळख करून देईल. द प्रोजेक्ट इज कलेक्ट और ड्रॉ डिफरंट पिक्चर्स ऑफ बर्ड्स फ्रॉम युअर सराउंडिंग्स अँड राईट अबाउट देम. किती छान प्रोजेक्ट आहे नाही का? या प्रोजेक्टमुळे तुमचं निरीक्षण कौशल्य वाढेल. चला, आम्ही तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो की हा चार्ट कसा बनवायचा. मित्रांनो, जसं या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आपल्या सभोवतालच्या निसर्गाची माहिती इतरांना देणार आहात, तसंच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांनाही शिकायला मदत करू शकता. लेट्स स्प्रेड द नॉलेज टुगेदर. वेलकम टू द लँग्वेज स्टडी सेक्शन. आता आपण इंग्रजी व्याकरणातील काही गमती जमती शिकणार आहोत. लेट्स स्टार्ट विथ होमोफोन्स अँड होमोग्राफ्स. होमोफोन्स म्हणजे असे शब्द ज्यांचे उच्चार सारखे पण स्पेलिंग आणि अर्थ वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, नो, नो. अँड होमोग्राफ्स म्हणजे असे शब्द ज्यांचे स्पेलिंग आणि उच्चार दोन्ही सारखे पण अर्थ वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, वॉच, पाहणे, आणि वॉच, घड्याळ. आता चला एक छोटीशी एक्सरसाइज करूया. गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग: ब्लू, ब्लू; बियर, बेअर; बीट,
beat, 2, 2, sun, sun. Great. Let's move to question number 2. Find from the lesson the homophones of the following. See and see, wood and wood, there and there, seen and seen, one and one, I and I. Peace and peace, through and through, not and not. Hence, मित्रांनो, या शब्दाचा होमोफोन हेन्स या पाठात कुठेही आलेला नाही. Great job. Now for part B. Explain how the underlined homographs differ in meaning. Saw, पाहिले आणि saw, करवत. Wings, पंख आणि wing, इमारतीचा भाग. Land, उतरणे आणि land, जमीन. Head, प्रमुख आणि head, डोके. Welcome to the last question of the language study section. Let's dive into tenses. Read the following sentences carefully and find out the tenses. The sun was now ascending the sky, past continuous tense. Still, they took no notice of him, simple past tense. She is standing on a little high hump, present continuous tense. He leaned out eagerly, simple past tense. He just felt dizzy, simple past tense. मित्रांनो, जर तुम्हाला आमचे हे शिकवण्याचे प्रयत्न मनापासून आवडले असतील आणि तुम्हाला आमच्या या लर्न विथ फन कुटुंबाचा भाग व्हायचं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबाच आमची खरी प्रेरणा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.